नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. राजस्थानमध्ये राजकीय पेच प्रसंग अशा वळणावरती आहे की जिथे सचिन पायलट यांच्यापेक्षाही अशोक गेहलोत यांची निर्णायक भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी जी परेड झाली त्या परेडला काँग्रेसचे 101 आमदार हजर होते. 19 आमदार हे अजूनही सचिन पायलट यांच्याबरोबर आहेत, कारण ते पक्षानं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते. तरी सुद्धा सचिन पायलट यांचा दावा आहे की त्यांच्याबरोबर 25 आमदार आहेत. अशा वेळी राजस्थानमध्ये काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे सचिन पायलट अजूनही काँग्रेस श्रेष्ठींचं ऐकत नाहीये. आजही ते जे केंद्रीय निरीक्षक जयपूरला आलेले आहेत त्यांना भेटलेले नाहीत किंवा त्यांच्याशी त्यांनी संपर्कही साधलेला नाही. याचा अर्थ असा आहे की सचिन पायलट हे मनानं काँग्रेसपासून दूर गेलेले आहेत. ते भाजपमध्ये जात आहेत की स्वतःचा वेगळा पक्ष काढतायत, ही उत्सुकता आहे. दरम्यान प्रियंका गांधी यांनी बॅकडोर टॉक्स सचिन पायलट यांच्याबरोबर सुरू केल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. अजूनही अधिकृतरित्या कोणीही हे सांगायला तयार नाही आहे की काँग्रेसच्या संपर्कात सचिन पायलट आहेत किंवा नाही. किंबहुना काही वाचाळ काँग्रेस नेत्यांनी तर जाहीरही केलंय की सचिन पायलट हे भाजपच्या गोटात सामील झालेले आहेत. अशा वेळी राजस्थानमध्ये जे घडलेलं आहे त्यातनं एक बाब स्पष्ट आहे की अशोक गेहलोत सरकार हे अस्थिर झालेलं आहे. आज जरी तरलं तरी उद्या ते स्थिर होईलच असं नाही. आज ना उद्या कायम ते अस्थिरतेच्या एकूणच हुंदळ्यावरती खेळत राहील. पण महाराष्ट्रात काय होईल? महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कुजबूज आहे. ती म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात काहीतरी वेगळं होऊ शकतं आणि त्या निमित्तानं मग ऑपरेशन कमळ ही सुद्धा एक चर्चेची बाब झालेली आहे. वारंवार त्यावरून कधी सत्ताधारी पक्षाचे नेते बोलतायत तर कधी भाजपचे नेते बोलतायत आणि त्यातून मग आम्हा पत्रकारांना, वृत्तवाहिन्यांना, वर्तमानपत्रांना बातम्या कराव्या लागतायत. पण ठोस असं काहीच कळत नाही. हे सगळं चर्चात्मक आहे. म्हणूनच राजस्थानातलं वादळ हे महाराष्ट्रातही येईल का यावरच आज आपण चर्चा करतो आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. याशिवाय झी 24 तासचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सुद्धा दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी आज आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांच्याशी चर्चा केली. एकूणच राजस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेसमध्ये काय चाललंय, काँग्रेसमध्ये नेमकं बिनसलंय काय, या मुद्द्यावरती रामराजेंनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे किंवा संवाद केलेला आहे. तो बघा. काँग्रेसमधलं नाराजी नाट्य एक समोर येतं आहे. अगोदर ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यानंतर सचिन पायलट आपल्यासोबत त्या संदर्भात बोलण्यासाठी राज्यसभेचे खासदार आहेत कुमार केतकरजी. केतकर साहेब, आत्ता सध्या जो संपूर्ण प्रकार चाललेला आहे कालपासून बघताय, मागील 24 तासापासून काय तुमचं आकलन आहे याच्यावर संपूर्ण आता काँग्रेसमधल्या? नाही, मला वाटतं पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की जे काही वाद आहेत ते नक्की कशाबद्दलचे आहेत. म्हणजे राहुल गांधींचं नेतृत्व, सोनिया गांधींचं नेतृत्व हे वाद आहेत का विचारसरणीचे वाद आहेत, भूमिकांचे वाद आहेत? आत्ता देशामध्ये जी बेबंदशाही चालू आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहांची जी एकाधिकारशाही आणि बेबंदशाही चालू आहे, कोरोनाचं आहे, चीनच्या प्रश्नावर धडधडीत ते खोटं बोलत आहेत, अर्थव्यवस्थेची धुळधाण झालेली आहे. अशा वेळेला भूमिका आणि विचारसरणी महत्त्वाची असते का व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाबद्दलचे प्रश्न? ते प्रश्न योग्य आहेत का अयोग्य आहेत मुद्दाच नाही आहे. ज्याला प्रायोरिटायझेशन म्हणतात, ज्याला प्रायोरिटी कोणती आहे म्हणतात, त्याच्यामध्ये आत्ता देशासमोर इतका गंभीर प्रश्न आहे अर्थव्यवस्थेचा. आणि त्या अर्थव्यवस्थेच्या प्रश्नामध्ये राजस्थान हे एक महत्त्वाचं राज्य आहे, कारण तिकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेची जाण अधिक आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये अर्थव्यवस्थेची जाण अधिक आहे, कारण तिकडे भांडवलदार, गुंतवणूकदार, व्यापारी वर्ग मोठा आहे. अशा वेळेला
तुमची जी काही भूमिका असेल, तुम्ही मतभेद सांगा ना. त्यांनी असं सांगावं की आम्हाला काँग्रेसची भूमिका मान्य नाही, काँग्रेसची विचारसरणी मान्य नाही. ते असं नाही म्हणत आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, आम्ही वेगळं म्हणजे प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षेच्या आधारे ते राजकारण करतायत. मला वाटतं महत्त्वाकांक्षेच्या आधारे केलेल्या राजकारणाला मी तरी व्यक्तिशः किंमत देत नाही. मतभेद करा विचारसरणीबद्दल. अच्छा, दबावतंत्र गेल्या काही कालावधीमध्ये वाढल्याचं आपल्याला वाटतंय का काँग्रेसमध्ये? पण दबावतंत्र तेच तो मुद्दा आहे. कशाबद्दल दबावतंत्र? राहुल गांधी अध्यक्ष असू नयेत असं आहे ना तुमचं म्हणणं. पण ते का अध्यक्ष असू नयेत तुम्ही सांगा ना, तुमची भूमिका काय? शिवाय व्यक्तिगत पातळीवरती तुम्ही राष्ट्रव्यापी काय काम केलं? ज्योतिरादित्य असतील किंवा सचिन असतील किंवा अजून जे कोण त्यांच्यावर राहुल गांधींवरती आक्षेप घेणारे लोक आहेत. राहुल गांधीचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे की नाही, इंदिरा गांधींच्या सारखं आहे की नाही, नेहरूंसारखं आहे की नाही, हे मुद्दे व्यर्थ आहेत. मुद्दा असा आहे की तुमचा जो काही मतभेद आहे तो भूमिकेला आहे, विचारसरणीला आहे, व्यवहाराला आहे, का केवळ आपल्याला तिथे योग्य ती जागा मिळत नाही आहे. मला राजस्थानमध्ये मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मध्य प्रदेशमध्ये काहीतरी हवं आहे, मला अन्य ठिकाणी कुठेतरी पाहिजे, मला राष्ट्रीय पातळीवरती रिकग्निशन दिलं पाहिजे. कोणी दिलं पाहिजे? कोण देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे? एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. हे सगळे प्रश्न 2019च्या पराभवानंतर आलेत, हे लक्षात आलं? म्हणजे 2019च्या जर तुम्हाला अगोदर राहुल गांधीचं नेतृत्व मान्य आहे, तुम्ही ते नेतृत्व असं पराभव झाला म्हणून नेतृत्व हटवा असं सर्वसाधारणपणे कोणत्याही राजकीय पक्षात म्हणत नाहीत. आपली भूमिका बदलायला हवी आहे असं म्हटलं तर ठीक आहे. तर मला असं वाटतं की हा जो काही यांचा कॅम्पेन आहे हा पराभव आणि जिंकणं, आपल्याला पद मिळणं किंवा पद न मिळणं याच्यावरती आहे. विचारसरणी आणि भूमिकांवरती घ्या. पण यामुळं काँग्रेस डॅमेज होत नाही का? ज्योतिरादित्य असेल, सचिन पायलट असतील. काँग्रेस डॅमेज झालेली आहे ना. 44च जागा आल्या लोकसभेत आणि नंतर सुद्धा पुन्हा 52 आल्या. म्हणजे अजून काँग्रेसला डॅमेज काय करायचं असतं? पण मग टार्गेट आता राहुल गांधी आहेत का? मला तेच कळत नाही. टार्गेट कोण आहे तुमचं? टार्गेट म्हणजे राहुल गांधी या एका व्यक्तीमुळे तुम्हाला 2014 आणि 19ला पराभव झाला का? मग भारतीय जनता पक्षाचा 1985 मध्ये आणि 2004 आणि 2009ला पराभव झाला तो वाजपेयी अडवाणींमुळे झाला का? अशा जागतिक परिस्थिती कशी आहे, राष्ट्रातली परिस्थिती कशी आहे, अर्थव्यवस्था कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, अनेक घटक असतात निवडणुकीत पराभव व्हायला. केवळ एक राहुल गांधी तिथे आहे आणि इकडे मोदी आहेत. अहो, इकडे मोदी जर एवढं प्रभावी नेतृत्व आहे तर त्यांना 31% मतं मिळाली होती. 2014 मध्ये त्यांना 31% मतं आहेत आणि नंतर त्यांना 37% आहेत. राजस्थानमधलं अशोक गेहलोतचं सरकार तरल का? तिथलं गणित जे आहे सध्याचं राजकीय गणित, ते कसं पाहताय तुम्ही? मला वाटतं गणिताचा विचार केला आता ते तरू शकेल. याचं कारण असं आहे की भाजपकडे 72 जागा आणि काँग्रेसकडे 101 जागा. तर त्यांना जर सरकारमध्ये यायचं असेल तर किमान 29 म्हणजे 101 पर्यंत जायला 29 पाहिजेत. परंतु तसं होत नाही, कारण एका आमदाराच्या गैरहजेरीनुसार सरकार पडू शकतं. म्हणजे 110 पाहिजे तसं धरूया. सरकार जर त्यांना स्थिर सरकार द्यायचं असेल तर म्हणजे जवळजवळ 40 जागा पाहिजेत. आता 40 जागा कुठून मिळणार त्यांना? अगदी सचिनचं वाक्य खरं मानलं की त्याकडे 30 जणं आहेत, तरीसुद्धा अजून 10 पाहिजेत. मग ते म्हणतात आम्ही अपक्ष आहेत ते घेऊ. अपक्षांच्या जोरावरती सरकार टिकू शकत नाही फार काळ. ते अपक्ष कुठेही जातात, ते लूज कॅनन आहेत. अपक्षांचा आधार तुम्ही घेऊ शकत नाही. आणि जर पक्ष फोडायचा झाला म्हणजे डिफेक्शन व्हायचं झालं तर त्याला 2/3 लोक पाहिजेत पक्षातले, तर तो डिफेक्ट होऊ शकतो. म्हणजे मग रिजनल पार्टी काढायला पाहिजे. रिजनल पार्टी काढायची तर तुझा रिजनल अजेंडा काय? असा कोणता तुझा रिजनल प्रादेशिक अजेंडा आहे की जो गेहलोटच्या पेक्षा वेगळा आहे? गेहलोटला काय राजस्थानचं भलं नको आहे? गेहलोटला तिथले शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, व्यापारी यांचं भलं नको आहे का? तसं जर असेल तर तसं लिही की गेहलोटला शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, व्यापारी यांचं भलं नको आहे म्हणून मला वेगळा पक्ष काढायचा आहे असं म्हण आणि ये बाहेर. म्हणजे टिकणार नाही का? मग टिकेल ना टिकेल, पण मग त्या भूमिका घेऊन ये बाहेर. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. भूमिका घेऊन सचिन पायलटला आता समोर यावं लागणार आहे आणि सचिन पायलट यांच्या भूमिकेकडेच लक्ष आहे. परंतु ज्योतिरादित्य असतील, सचिन पायलट असतील, प्रश्न हेच उपस्थित करतायत की तरुण नेतृत्वाचं टार्गेट नेमकं कोण आहे? काँग्रेस आहे का राहुल गांधी आहे? आणि जर राहुल गांधी जर टार्गेट असतील तर मग ते का आहे याचं सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे. कॅमेरामॅन पवन सर, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. मी रामराजे शिंदे यांच्याकडे जातोय. रामराजे, गेल्या 2 दिवसात जे काही राजस्थानमध्ये घडलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय कळत नाही आहे. कारण अजूनही
भाजप हे म्हणत नाहीये की सचिन पायलट हे भाजपच्या संपर्कात आहेत, त्यांना आम्ही घेतोय, ते आमच्यामध्ये येतील आणि आम्ही राजस्थानमधलं सरकार पाडतोय, तिथे आम्ही सरकार स्थापनेचा दावा करतोय. भाजप एवढंच म्हणतंय की अशोक गेहलोत सरकार हे अल्पमतात आलेलं आहे. भाजप लक्ष्मण रेषा क्रॉस करत नाहीये का? बिलकुल त्याची कारणं आहेत आणि त्याची कारणं ही सचिन पायलट यांच्याकडे आहेत. भाजपमध्ये सचिन पायलट गेल्यानंतर कितपत फायदा होईल याचा विचार सुद्धा पायलट यांनी केला आहे. जरी ज्योतिरादित्य शिंदे हे त्यांचे जवळचे मित्र असले तरी सुद्धा राजस्थानमध्ये भाजपची मोठी यादी आहे मुख्यमंत्री पदासाठी. त्या वसुंधरा राजे आहेत, त्या ओम बिर्ला आहेत, त्या ओम माथुर आहेत, तिथे गजेंद्र शेखावत आहेत, तिथे राठोड आहेत. त्यामुळं किमान 5 ते 7 नावं जे आहेत ते पहिल्या क्रमांकावर येतात. त्या ठिकाणी सचिन पायलट यांचं कितपत महत्त्व राहील हा सुद्धा मुद्दा आहे आणि याचा सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. परंतु दुसरा मुद्दा म्हणजेच की काठावरून भाजप हेच पाहत होती की किती संख्याबळ गोळा करू शकतात आणि त्यानंतर आपली चाल खेळली जाणार होती. परंतु मगा कुमार केतकर यांनी जे म्हटलेलं आहे की हा महत्त्वाकांक्षेचा संपूर्ण मुद्दा आहे. मी राजस्थानच्या विधानसभा निवडणुका सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. तेव्हा गळे घालून ज्यावेळेस सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी प्रचार केलेला आहे आणि राहुल गांधी यांनी त्यांना जवळ आणलं होतं हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. हा वाद जो आहे मुळात ठिणगी तेव्हापासून पडलेली आहे आणि ही ठिणगी किती वाढलेली आहे हे एका ट्विटवरून कळते. खरं तर सचिन पायलट यांनी कोणतंही ट्विट केलं नाही, कुठेही प्रतिक्रिया जास्त दिली नाहीये, परंतु त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या वारंवार ट्विट करतायत आणि सचिन पायलट यांची भूमिका जी आहे ती त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून समोर येते. त्यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे, सहन करने की हिम्मत रखता हूं तो तबाह करने का हौसला भी रखता हूं. हे आताचं ताजं ट्विट आहे. म्हणजे की सचिन पायलट यांनी किती सहन केलंय आणि तबाह नेमकं कोणाला करायचंय हा मुद्दा आहे. ज्या वेळेस राजस्थानच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या त्यावेळेस विधानसभाच्या त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सचिन पायलट यांनाच पुढे करण्यात येणार होतं. परंतु त्यांचं नाव मागे केलं. राहुल गांधी त्यावेळेस होते, राहुल गांधी यांच्याशी तेव्हा त्यांची हुज्जत सुद्धा झाली होती, परंतु तरी सुद्धा अशोक गेहलोत यांचं नाव पुढे आलं. आणि नंतर जेव्हा खात्याचे वाटप झालं तर सरकार आल्यानंतर ते सुद्धा खातं चांगलं मिळालं नाहीये. PWD आणि पंचायत राज हे 2 खाते दिले, ना त्यांना फायनान्स मिनिस्ट्री दिली ना वित्तमंत्री दिले. त्यामुळं आत्ता जी चर्चा चाललेली आहे त्यामध्ये हे सुद्धा मुद्दे आहेत की महत्त्वाचं मंत्रीपद आपल्या लोकांना आणि आपल्याला का दिलं नाही. त्यामुळं ही जी तडजोडीचं जे चाललेलं आहे राजकारण ते आता दिसून येत आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की राहुल गांधी सचिन पायलट यांच्या एवढे जवळचे आहेत तर मग प्रियंका गांधींना मध्यस्थी का करावे लागते. याचाच अर्थ काय, या दोघांचे संबंध हे आता दुरावलेले आहेत. राहुल गांधी यांना वारंवार सांगून सुद्धा काही उपयोग होत नाही, म्हणूनच आता प्रियंका गांधी यांना मध्यस्थी करावी लागते. हा सुद्धा त्यातून अर्थ निघतोय. आणि हा जो वाद दिसून येतोय तो म्हणजेच की तरुण चेहरे आणि विरुद्ध जे ज्येष्ठ चेहरे आहेत काँग्रेसमधले ते, म्हणजेच की मध्य प्रदेशमध्ये तेच होतं कमलनाथ ज्योतिरादित्य आणि इथे पण अशोक गेहलोत आणि सचिन पायलट. आणि त्याच्यामध्ये जी राहुल गांधीची टीम म्हणून जी उभी राहिली होती ती टीमच आता मोडकळीसला येते आणि यासाठी जबाबदार हे स्वतः राहुल गांधी यांनाच ठरवलं जाते. त्यामुळं या संपूर्ण गोष्टीभोवती हे राजकारण फिरतंय. आता जी मागणी केलेली आहे त्यांनी सचिन पायलट यांनी ती म्हणजेच की प्रदेशाध्यक्षपद आपल्या जवळच्या व्यक्तीला द्यावं आणि आपल्याला महत्त्वाची खाती द्यावी, म्हणजेच की गृह मंत्रालय असेल त्याचबरोबर वित्त मंत्रालय असेल यासारखी खाती द्यावी. काँग्रेस श्रेष्ठी हे कितपत आता त्याची सहमती दर्शवतात ते पाहणं गरजेचं आहे. परंतु आत्ता फक्त सचिन पायलट यांना ताकद दाखवून देणं गरजेचं होतं आणि ती त्यांनी दाखवून दिलेली आहे. मी सरकार आणू शकत नाही परंतु मी सरकार पाडू शकतो, हाच मुद्दा आणि हीच ताकद सचिन पायलट यांना काँग्रेसला दाखवून द्यायची होती. सचिन पायलट हे गुर्जर समाजाचे आहे. गुर्जर समाजाचे राजस्थानमध्ये किमान 16 आमदार आहेत, म्हणजे 16 मतदारसंघावर परिणाम करणारा हा समाज आहे. जर स्वतंत्र पक्ष जरी काढायचा विचार केला तरी सुद्धा इतक्यात लवकर यश सचिन पायलट यांना मिळणं कठीण आहे. ठीक आहे. पुढे राम राम. नक्कीच एक तरुण चेहरा आणि पॉप्युलरिटी असलेला चेहरा म्हणून त्यांच्या होते. ठीक आहे. राजस्थानमधला एक सेक्युलर चेहरा म्हणून सुद्धा जरी ते गुजर समाजाचे असले तरी त्यांच्या वडिलांची लेगसी म्हणजेच वारसा बघता एक सेक्युलर चेहरा म्हणून सुद्धा सचिन पायलट यांच्याकडे बघितलं जातं. त्यांचे सासरे फारुख अब्दुल्ला हे खरं तर भारताचेच सेक्युलर नेते म्हणून जम्मू काश्मीरचे जरी असले
तिथले, तरी त्यांच्याकडं त्या दृष्टीनं नेहमी बघत आलेले आहेत. मग कधी काँग्रेसबरोबर त्यांचा घरोबा राहिला, तर कधी NDA बरोबर राहिलेला आहे. त्या अर्थानं सुद्धा सचिन पायलट यांची राजकारणातली भूमिका आणि महत्त्व फार वेगळं आहे. सतेज पाटील, मुद्दा हाच आहे. मध्य प्रदेश असू दे, राजस्थान असू दे, दोन्ही राज्य सरकारं जेव्हा निवडणुकीनंतर स्थापन झाली तेव्हा राहुल गांधींनी निर्णय घेतले. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याऐवजी कमलनाथ आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्याऐवजी अशोक गेहलोत. हे दोन्ही निर्णय आज चुकलेत हे स्पष्ट झालंय. असं म्हणता येणार नाही का? शेवटी काँग्रेस पार्टीमध्ये अशोक गेहलोत साहेब असतील, सचिन पायलट जी असतील, ही सगळ्या मंडळींनी सगळ्यांच्या सामुदायिक कष्टातून सत्ता आली होती. आणि त्यामुळे अशोक गेहलोतजींचा अनुभव पाहता राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि सचिन पायलटजींना उपमुख्यमंत्री करून पंचायत राज्य रामराजेंचं मी जरा थोडं खोडून काढतो. पंचायत राज्य हे काय दुय्यम खातं नाही, हे ग्रामीण भागातलं अत्यंत महत्वाचं खातं आहे. सार्वजनिक बांधकाम हे देखील रस्त्याचं एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि 3 खाती त्यांना देण्यात आली आणि उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा. त्यामुळं जो बॅलन्स करायचा आहे, म्हणजे सत्तेतला जो काही बॅलन्स करायचा तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुलजींनी त्या ठिकाणी केलेला आहे. आता राहुलजी त्यांच्याशी बोलतायत नाही बोलतायत हे प्रसार माध्यमांना कळू शकणार नाही. कदाचित बॅकएंड मध्ये चर्चा पण सुरू असेल. जोपर्यंत ह्या चर्चा पुढे येत नाहीत तोपर्यंत राहुलजींच्यावर बोट ठेवणं हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. कारण की त्यांच्याच नेतृत्वाखाली शेवटी गुजरात मधलं यश असेल, मध्य प्रदेशचं यश असेल, राजस्थानचं यश असेल, छत्तीसगड असेल, या सगळ्या राज्यांमध्ये राहुलजींच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढल्या गेल्या आणि यश त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं. त्यामुळं राहुलजींचं बारकाईनं लक्ष निश्चितपणे असणार आहे. परंतु प्रत्येक नेत्याची महत्वाकांक्षा, आता त्या महत्वाकांक्षेला किती दिवस त्यांनी थांबवलं वगैरे याच्या ह्याच्यात न जाता थोडं थांबले असते तर कदाचित ही वॉज द फ्युचर लीडर ऑफ दॅट स्टेट. मला मुळात याचं ते भाजपकडे, या देशातली लोकशाही अस्थिर करण्याचं काम भाजप त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी करते. मग तुम्ही मध्य प्रदेशचा विषय असेल, राजस्थानचा विषय असेल किंवा इतर राज्यात घ्या, ऑपरेशन लोटस या पद्धतीनं अस्थिर सरकार, लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपचा चालू आहे. देशामध्ये तुमची सत्ता आहे, कशासाठी तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये तुमची सत्ता हवी आहे? जिथं लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही तिथं देखील सत्तेचा हव्यास कशासाठी असा माझ्यापुढे या ठिकाणी प्रश्न आहे. आणि मला वाटते भाजपचे काही फूस या सगळ्या गोष्टीला आहे का इतपत आता शंका त्या ठिकाणी निर्माण होते. परंतु काँग्रेस म्हणून आम्हाला खात्री आहे, आज अशोक गेहलोतजींनी जवळजवळ 107 आमदार त्यांच्याबरोबर ही भूमिका घेतलेली आहे. सचिन पायलट पण परत येतील आणि काँग्रेसचं सरकार हे निश्चितपणे स्थिर राहील याची खात्री आम्हाला निश्चितपणे. ठीक आहे. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे नेते आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेही आहेत. प्रवीण दरेकर, राजस्थानमध्ये असं दिसतंय की भाजप दुरून खेळ बघताय, पण भाजपचा उद्देश काही लपून नाही आहे. कारण यापूर्वी सुद्धा एखाद दुसऱ्या नेत्यांनी उघडपणे ऑपरेशन लोटस जसं मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झालं तसं राजस्थानमध्ये सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातही होईल अशी भूमिका अनेक वेळा अनेकांनी घेतलेली आहे. अधूनमधून तसे दावे प्रतिदावे होत असतात, तसा दम भरला जातो, इशारे दिले जातात. राजस्थानकडे कसं बघताय? सगळ्यात आपण एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं ऑपरेशन कमळ राजस्थानमध्ये पहिलं करायचं आणि नंतर महाराष्ट्रात करायचं असं कुठल्याही प्रकारचं गोष्ट सुरू नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता पालटाच्या संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की कोविड हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय असल्या कारणानं सध्या सत्तांतर हा विषय आमच्यासाठी नाही आहे. आणि कालच त्यांनी सांगितलं की स्वतःच त्या ठिकाणी स्वतःला मारून घ्यायचं आणि रडल्यासारखं दाखवायचं, अशा प्रकारे सत्ता पालटाच्या बाबतीत या ठिकाणी भूमिका दिसते. आपण बघाल की आज राजस्थानकडे पाहत असताना यामध्ये हा काँग्रेस पक्षाचा आंतरविरोध त्या ठिकाणी आहे आणि आंतरविरोधातून या ठिकाणी अशा प्रकारे आज चित्र उभं राहिलेलं आहे. मगाशी आमचे मित्र गृहराज्यमंत्री त्या ठिकाणी सांगत होते, कुमार केतकर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी विचारधारेविषयी ते भाष्य करत होते. पद
आणि त्या ठिकाणी महत्वाकांक्षा या विषयावर बोलत होते. मला वाटतं काही वर्षापूर्वीचा काळ असेल की या विषयावर राजकारण झालं असेल, परंतु आता राजकारणामध्ये मला महत्वाकांक्षा नाही, मला पद नको, अशा प्रकारे मला वाटतं एखादा कोण अपवाद असला तर, परंतु तेही धाडस या ठिकाणी सांगता येणार नाही. त्याच्यामुळे विचारधारा आणि पदच्या गोष्टी करण्यात काही अर्थ आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. आज जो सगळीकडे जी बोंबाबोंब केली जाते की भारतीय जनता पार्टी सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी राज्यातल्या सत्ता त्या ठिकाणी हस्तगत करण्याचा प्रयत्न करतंय. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, या ठिकाणी या राज्यामध्ये यापूर्वी सत्तांतर झाली नाहीत का? या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागल्या गेल्या नाहीत का? मी अनेक उदाहरण देईन. अगदी 1972 पासून सांगेन की बिहार, पंजाब, हरियाणा असेल, त्यांच्या त्या ठिकाणी विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी त्या ठिकाणी बरखास्त केल्या गेल्या. कोणाच्या राजवटीत केल्या गेल्या? 1978 साली आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी मंत्रिमंडळात होते आणि जनताशी हातमिळवणी करून त्या ठिकाणी सत्तांतर झालं ना. आणि त्याच्यानंतर आपण बघाल की 1980च्या कालावधीमध्ये आपण बघाल की जनता पार्टीचं सरकार ज्या ठिकाणी होतं, मग बिहार असेल त्या ठिकाणी, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान असेल, किंबहुना लोकदलाचं ओरिसा आणि उत्तर प्रदेशात असेल, आणि AIDMKचं तामिळनाडू, आणि महाराष्ट्रामध्ये 80च्या दशकामध्ये त्या ठिकाणी मुदतपूर्व विधानसभा बरखास्त केल्यात. मला वाटतं साधारणतः 66 ते 77च्या दरम्यान 30-35 ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात. शरद पवारांचं पुलतचं सरकार सुद्धा इंदिरा गांधींनी खाली खेचलं होतं 80 मध्ये. आणि एकदम त्या ठिकाणी सौ चुहे खारके बिल्ली हचको चली, म्हणजे भारतीय जनता पार्टी फक्त त्या ठिकाणी सरकार बदलायला निघालंय आणि या सगळ्या झालेल्या कालावधीचा आपण हिशोब मांडणार नाही. मला वाटतं अशीच हे चुकीचं आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही पक्षाने कोविड सारखं महाभयानक संकट आपल्या देशावर असताना कुठल्याही राज्यामध्ये सत्तांतर केलं जाऊ नये या मताचे आम्ही आहोत. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच मताचं त्या ठिकाणी आहे. परंतु त्या ठिकाणी केवळ भारतीय जनता पार्टीला धोपटायचं आणि जसं काय यापूर्वीची 50-60 वर्ष जे राज्यकर्त्यांनी राज्य केली त्यांनी कुठेच त्या ठिकाणी सरकार बरखास्त केली नाहीत, कुठे राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावली नाही आणि कुठेच त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर केला नाही. अगदी आणीबाणीच्या काळापासून आपण त्या बघाल की एवढ्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग कधीच झाला नाही आपल्या देशाच्या इतिहासात. अगदी वर्तमानपत्र असतील, टीव्ही असेल, आकाशवाणी असेल, सगळ्यांची मुस्कटदाबी केली होती. मग त्याचं काय आपण त्या ठिकाणी सांगणार आहात? त्यावेळेला 13,000 लोकांना जेलमध्ये टाकलं होतं, साधारण लाखाच्या आसपास लोकांना अटक केली होती. मग हा सत्तेचा गैरवापर ठीक नाही आहे. का? सतेज पाटील उत्तर द्या. सतेज पाटील उत्तर द्या. इतिहासात काय घडलं याचा विचार करून तुम्ही देखील वर्तमान काळामध्ये काय करणार आहात अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी दिसते. मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्यात तुम्ही कोरोनाचं संकट असताना तुम्ही सत्तांतर केलं, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं नाही का हो? हे जे वाक्य तुम्ही बोलताय, कोरोनात आम्ही राजकारण करत नाही, कर्नाटकमध्ये तुम्ही केलं, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही त्या ठिकाणी केलं. 22 मार्चला तुमचं मध्य प्रदेश मधलं सरकार आलं, त्यावेळी देशात लाखो कोरोनाचे पेशंट या ठिकाणी आले होते. त्यावेळी तुम्हाला कोरोनाची काळजी वाटली नाही का हो? राज्यसभेच्या निवडणुका घेताना तुम्हाला सोयीच्या तारखा, तुम्हाला कसं सोयीचं आहे ते तुम्ही या ठिकाणी करता, त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही? गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुका घेत असताना 2-2 सीट वेकंट असताना 1-1 सीटच्या निवडणुका घ्यायच्या. हा सत्तेचा गैरवापर या ठिकाणी नाही का? म्हणजे सत्तेचा गैरवापर या लोकशाहीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुणी जास्त केला असेल तो इतिहासात नोंद होणार आहे, तो भाजपने या ठिकाणी केलेला आहे. आज सगळी सत्ता केंद्र ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीनं त्यांना कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, हे दिसून येत आहे. सगळी प्रसार माध्यमांच्यावरचा आक्रमण असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपची चालणारी चाल असेल, हे बघितल्यानंतर सत्तेचा खऱ्या अर्थानं गैरवापर कोण करतंय? ऑन रेकॉर्ड सापडला 15-15 कोटी रुपयाची ऑफर आमदारांना दिली जाते. कुठून येतात तो पैसे? पार्टी विथ द डिफरन्स. काय पार्टी विथ द करप्ट डिफरन्स असं भाजपचं आता धोरण या ठिकाणी चाललेलं आहे. पार्टी विथ डिफरन्स नाही, करप्टेड पार्टी, मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून या ठिकाणी उल्लेख भाजपचा केला जातो. ठीक आहे. याच आशयाचं वक्तव्य आज शरद पवारांनी एका मुलाखतीतही केलेलं आहे. महाराष्ट्राला
किंवा महाराष्ट्रातल्या परिस्थितीला घेऊन शरद पवार काय म्हणतायत ते आपण बघूया आणि मग मी त्यानंतर अंकुश काकडे आणि नीलम गोरे यांच्याकडे जाणार आहे. पण आधी आज सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार शिवसेनेचे संजय राऊत यांना जी मुलाखत शरद पवारांनी दिलेली आहे त्या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये आज शरद पवारांनी खूप महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. ते काय म्हणतायत बघा. मोदी सरकार आमच्याशी कायम सुडानं वागत आहे. म्हणजे ज्या विचारांची त्यांच्या विचारांची राज्य किंवा सरकार ज्या राज्यात नाहीत त्यांच्याशी नीट वागायचं नाही किंवा त्यांना त्रास द्यायचा, विरोधी पक्षाची सरकार टिकू द्यायची नाही, फोडाफोडी करायची, याचं ताजं उदाहरण म्हणजे मध्य प्रदेश आहे. तर हे अशा प्रकारे ज्याला सत्तेचा गैरवापर आपण म्हणतो तो होतोय का विरोधकांची सरकार अस्थिर करण्यासाठी? म्हणजे मी असं बघितलंय की मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये मी होतो. आणि मनमोहन सिंगाचे सरकार असताना मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मनमोहन सिंगांनी मिटिंगमध्ये सांगितलं की गुजरात हा या देशाचा भाग आहे. आपण सगळ्या हिंदुस्थानच्या सगळ्या राज्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी इथं बसतोय. त्यामुळे पवारसाहेब जे करतात ते योग्य आहे आणि त्यांनी केलं पाहिजे. हे धोरण आणि आज आम्ही हे बघतोय की ह्याचं सरकार फार आता राजस्थानच्या सरकारमध्ये आणखीन काही करता येईल का या सगळ्या चर्चा आहेत. मी नीलमताई गोरे यांच्याकडे जातोय. नीलमताई, पुन्हा तेच की महाराष्ट्रात असं काही होऊ शकतं का? कारण चर्चा भरपूर असते त्यामुळं सरकार स्थिर नाही असा अनेकांचा समज म्हणा किंवा गैरसमज होतोय. पण कुठंतरी ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन कमळ महाराष्ट्रातही होऊ शकतं अशी धास्ती सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांना दिसते. खासगीत बोलूनही दाखवतायत. एक असं आहे की राजकारणामध्ये नेहमीच स्पेक्युलेशन्स किंवा असे वेगवेगळ्या पद्धतीचे अंदाज हे अगदी प्रत्येक नागपूर अधिवेशनात सुद्धा तुम्ही बघाल की अधिवेशनात सरकार पडणार असं चर्चा करणारे लोक असतात. तसं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, जसं मी असं म्हणेन खूप पुलाच्या खालून आणि पुलावरून पाणी वाहून गेलंय महाराष्ट्रामध्ये. माननीय उद्धवजी ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणून काम बघता आहेत, शिवसेना पक्षप्रमुख याबरोबरच, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं मिळून सरकार होईल असं गेल्या वर्षी जरी कोणी मे जून मध्ये म्हटलं असतं तरी कोणाचाही विश्वास बसला नसता. इतकं राजकारण हे, पण सगळ्यांनी याचा अर्थ विचार न करता तो निर्णय घेतलाय असं नाहीये. 5 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्र सरकारमध्ये होतो त्यावेळेच्या अनुभवानंतर हा आता आपण पुढचा निर्णय घेतलेला आहे. दुसरा, आता या चर्चेमध्ये बोलत असताना प्रवीण दरेकरांनी एक गोष्ट स्पष्ट केली त्यांच्या मताने की आम्हाला काही महाराष्ट्रात असं राजकारण करायचं नाहीये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सांगितलं की चांगल्या कामाला आमचं सहकार्य राहील. परंतु गेले 5 वर्षातल्या मला 1-2 गोष्टींची आठवण करून देणं क्रमप्राप्त आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तत्कालीन रावसाहेब दानवे, मी त्यांच्यावर व्यक्तिगत बोलत नाहीये, परंतु त्यांची बऱ्याच वेळेला स्टेटमेंट आम्ही पाहिली होती, तुम्ही वाहिन्यांनी आमचं मत विचारलं होतं की त्यांच्याकडे 22 आमदारांची यादी तयार आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेचे पण काही आमदार आहेत असा सातत्याने दावा केला जायचा. कधी मुंबईतून बातमी यायची, कधी दिल्लीतून बातमी यायची. आज आपण जर का पाहिलं तर त्या दावा अगदी 2014च्या निवडणुकीनंतर 2019ला तर आम्ही एकत्र लढलो दोघं जण मिळून म्हटल्यावरती त्यांना त्यातल्या काही लोकांना बाहेर जायला वाव होता, ते बाहेर 2-4 लोक तुरळक गेले पण ते परत आमच्याचकडे आले. या उलट 2014ला खूपशे लोक अपेक्षेने भारतीय जनता पक्षाकडे गेले. 2019ला तर काय विचारायलाच नको, शिवसेना भाजपची युती होणार म्हटल्यावर एकेका जागेसाठी म्हणजे प्रचंड स्पर्धा झाली होती. मी एवढ्यासाठी याच्यात खोलात जाते की माननीय शरदराव पवार यांची जी मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यात जे काही मुद्दे सगळे आलेले आहेत ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. एक ज्याला आपण म्हणू मुक्त स्वरूपाचं चिंतन पवार साहेबांनी त्या मुलाखतीत जसं केलेलं आहे तसं संजय राऊत हे आज आमच्या पक्षामध्ये महत्वाचे नेते आहेत, कार्यकारी संपादक आहेत. आणि जेव्हा सामनामध्ये मुलाखत येते त्यावेळेला पक्षप्रमुखांना माहिती होऊन त्याच्यावरती चर्चा होऊनच काही ना काही त्यातले मुद्द्यांच्यावरती जरी स्वतंत्र असलं आमचं मुखपत्र तरी सुद्धा त्याच्यावरती एक सगळं आत्मचिंतन झालेलं असतं. तर मला त्या निमित्ताने असं वाटतंय राजकारणात एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, राजकारणाचे विद्यार्थी म्हणून, याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तसं होईल का होणार नाही, पण एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स. राजकारणात काही होऊ शकतं. आपण तयार असलं पाहिजे या गोष्टीला, कुठल्याही बाबतीत त्याला उत्तराला प्रत्युत्तर करणं
आणि जसं आम्ही म्हटलं होतं त्यावेळेला सुद्धा की कोण 22 लोक आहेत तुमच्याकडे, तुम्ही दाखवा शिवसेनेचे जे लोक असतील ते. काही झालं नाही. असे तर दावे बरेच लोक वेळोवेळी राजकारणात करत आलेले आहेत. भले भले लोक आमचे पक्ष लोक सोडून गेले, त्यांना आता मी एक शिष्टाचार म्हणून भले असं म्हणते, पण त्या 22 आणि 12 आमदारांचे 5 झाले आणि 5चे 2 झाले शेवटी आमदार, हे देखील आपण चित्र पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे अशी तोडफोड करणं त्या पक्षामधलं ही काही सोपी गोष्ट नाही. आता प्रश्न असा आहे की जेव्हा विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले स्वतः म्हणतायत, देवेंद्र फडणवीस म्हणतायत, पण शेवटी असं आहे की कोण जर का नाराज असेल कुठेही, आमच्या पक्षात असेल कोणाच्या पक्षात असेल, तर आता बाहेर परिस्थिती एवढी गंभीर आहे की कोणी फोडायचं म्हटलं तरी सुद्धा आज प्रचार करणं, त्या दृष्टीने लोकसंपर्क करणं, परिस्थिती सगळी पाहिली जर का गांभीर, तर जनता त्यांना माफ करणार नाही, पहिली गोष्ट. दुसरा भाग असा आहे की सुसंवाद असणं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करणं. याच्यात उद्धव साहेबांसारखे मुख्यमंत्री की जे अत्यंत साधेपणाने प्रत्येकाच्याशी बोलत आहेत, प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. आणि मी असं म्हणणार नाही की केवळ म्हणजे आमचे नेते आहेत म्हणून आम्ही कौतुक करावं, पण आज कुठल्याही भागामध्ये बघा प्रयत्नाची शिकस्त आज सरकार करत आहे आणि ठीक त्याच्यामध्ये आहे, सर्वांचा ठीक आहे. सारखा सहभाग आहे. निलमताई थोडं विषयांतर होत आहे. मी अंकुश काकडे यांच्याकडे जातोय. या मुलाखतीचं टायमिंग अनेकांना खटकतंय, काहींना आश्चर्यचकित करतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे. काहींना असं वाटतंय की या मुलाखतीतून भाजपऐवजी शरद पवारांनी पक्षातल्याच एका दुसऱ्या बड्या नेत्याला इशारा दिलाय. अनेक चर्चा आहेत. आशिष, पवार साहेबांनी कोणतंही वक्तव्य केलं, कोणत्याही विषयावरती मतप्रदर्शन केलं, तर त्याचे अनेक जण अनेक अर्थ लावतात. राजकीय पक्ष वेगळे अर्थ लावतात, मित्र पक्ष वेगळे अर्थ लावतात, विरोधी पक्ष वेगळे अर्थ लावतात आणि तुम्ही माध्यमं देखील वेगवेगळी अर्थ त्याच्यातून काढत असता. आता वास्तविक पाहता पवार साहेबांची मुलाखत संजय राऊतांनी घेतली आहे. त्यामुळे संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली असल्यामुळे संजय राऊतांनी कोणतं टायमिंग शोधलेलं आहे हे संजय राऊतांना विचारणं ठरेल. पवार साहेब त्यांना म्हणाले नव्हते की माझी मुलाखत घ्या, ही अतिशय चांगली वेळ आहे मला मुलाखत देण्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे संजय राऊतांनी त्याच्या मनामध्ये ही मुलाखत घेण्यापाठीमागे काय उद्देश आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पण निलमताई म्हणाले ते बरोबर आहे की एक गेल्या काही महिन्यातलं मुक्त चिंतन पवार साहेबांच्या या मुलाखतीतून राजकीय कार्यकर्त्यांना प्रबोधन व्हावं यासाठी ते केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट याच्या बाबतीमध्ये, आता मगाशी प्रवीण दरेकर 50 वर्षापूर्वीचे दाखले देत होते. ठीक आहे, पूर्वीचे दाखले दिलेत, काँग्रेसच्या काही चुका झाल्यात, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी ताशेरे ओढले आणि पुन्हा त्या गोष्टी झाल्या. परंतु आता त्यांनी पुलोचं उदाहरण, आता त्यांना इतर वेळेला पवार साहेबांवरती टीका करतात, परंतु 80 साली पवार साहेबांचं सरकार बरखास्त केल्याचं दुःख प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यामध्ये आलं. पण त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती की इंदिराजींना 1980 सालच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये प्रचंड बहुमत मिळालं होतं, एक लोकमत बदललेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी केवळ पुलोचं सरकार नाही किंवा इतर विरोधी पक्षाचे नाही, तर त्याच्याबरोबर काँग्रेसची सरकार देखील त्यावेळेला बरखास्त केली होती आणि निवडणुका घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला काहीतरी एक लॉजिक होतं, अर्थ होता. या सध्याच्या काळामध्ये कर्नाटकचं सरकार असेल किंवा आता गेलेलं मध्य प्रदेशचं सरकार, आणि हे काय अगदी सांगतायत की आमचं लक्ष कोविडकडे आहे. म्हणजे पण त्यांनी एक लक्षात घेतलं की आमचं आता लक्ष फक्त कोविडकडे आहे, पण त्याच्यानंतरचा दुसरा नंबर आमचा महाराष्ट्रातलं सरकार कसं कोसळ याच्याकडे आहे हे अद्ययावत आहे. ठीक आहे, सतेज पाटील म्हणाले ते खरं आहे. अंकुश काकडे, तुम्ही जरी एखाद्या वेळेस आता समजुतीची भाषा केली असली की 1980ला पुलोतचं सरकार, इंदिरा गांधी सरकारनं जे बरखास्त केलं तेव्हा त्यांना थम्पिंग मेजॉरिटी मिळाली होती, त्या परत सत्तेवरती आणीबाणीनंतर आणि नंतरच्या जनता पार्टीच्या प्रयोगानंतर सत्तेत आल्या होत्या, म्हणून मग त्यांनी देशभर तो पॅटर्न लागू केला. पण शरद पवार ते विसरले असं अनेकांना वाटत नाही, कारण महाराष्ट्रातलं ते एकमेव सरकार होतं जे बरखास्त झालं होतं. आणि मग 2014ला राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्यावरती काँग्रेसचं सरकार कोसळलं होतं. मग 1980ची परतफेड 2014ला पवारांनी केली, अशा बातम्या आम्हीच केल्या होत्या, मीच केली होती. तर ते असंही आहे, म्हणजे ते एवढ्या सहजासहजी पवार विसरतील असं मला वाटत नाही. परंतु पवार असं आहे,
त्यावेळेला काँग्रेसचा पाठिंबा काढून घेण्याचा किंवा ते सरकार हे करण्याच्या बाबतीमध्ये पवार साहेबांचा अर्थार्थी संबंध नव्हता. राज्यातील नेत्यांच्या मध्ये कुठेतरी मतभिन्नता होती आणि त्याचा तो परिणाम झालेला होता. पवार साहेबांनी ते सरकार पाडलं असं म्हणणं हे मला अजिबात पटण्यासारखं नाहीये. किंबहुना तसा उल्लेख हा खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनी पण एका मुलाखतीत केलेला आहे. बरं ठीक आहे, हे राजकारणात होत असतं. राजकारण त्याचंच नाव आहे. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मी पुन्हा सतेज पाटील, नीलम गोरे, त्यानंतर प्रवीण दरेकर, अंकुश काकडे, रामराजे शिंदे यांच्याकडे जाणार आहे. आणि हाच विषय आहे की राजस्थानमध्ये जे घडतंय त्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आणि जर का राजस्थानमध्ये काही विपरीत घडलं तर मग महाराष्ट्राचा नंबर लागेल का? आणि हे काय आहे की सगळीकडची सरकारं एक एक करून अस्थिर होत आहेत. कोरोनाच्या काळात सुद्धा राजकारण काही सुटत नाहीये. यावर सुद्धा चर्चा करणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय सतेज पाटील यांच्याकडे. काँग्रेसचे नेते आहेत, राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. सतेज पाटील, जेव्हा राजस्थानमध्ये बंड उभं राहिलं, सचिन पायलट काँग्रेसला सोडून जात आहेत हे स्पष्ट झालं, त्यानंतर कपिल सिब्बल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार, त्यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटचा आशय असा होता की जेव्हा आमच्या तबेल्यातले घोडे माझावरती येतात तरी सुद्धा आमच्या काहीच लक्षात येत नाही, पण जेव्हा ते पळून जायला एक एक करून बाहेर पडतात तेव्हा मात्र आम्ही जाग होण्याचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा तो संपूर्णपणे पळून गेल्यावर मग आम्हाला कुठे जाग येते, आम्हाला जागच येत नाही, असं ते ट्विट होतं. याचा अर्थ काय की काँग्रेसमध्ये कुठं ना कुठं एक कनिष्ठ, ज्येष्ठ किंवा नवे जुने असा वाद आहे. त्यात मग सोनिया गांधी, राहुल गांधी, आता नेमका अध्यक्ष कोण आहे? सोनिया गांधी जर का तात्पुरत्या अध्यक्ष असतील तर राहुल गांधींची भूमिका काय आहे? आणि त्याला घेऊन मग काँग्रेसमध्ये हे सगळ्या उखाळापाखाळांचं किंवा बंडाचं राजकारण होतंय असं वाटत नाही? नाही, मला वाटत नाही की यामध्ये तसा काय विषय आहे. कारण की काँग्रेस पक्षामध्ये आजपर्यंत धोरण ठरलेलं आहे. आदरणीय सोनियाजी अध्यक्ष आहेत, राहुलजी काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर, खासदार म्हणून अनेक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे मला नाही वाटत की यातला कुठं कम्युनिकेशन गॅप वगैरे आहे असं मला वाटत नाही. मुळात हे अस्थिर करण्याचं, मगाशी जे आमचे मित्र प्रवीणजी म्हणले की भाजपला इंटरेस्ट नाही, मग मला प्रश्न विचारायचे की आजच इन्कम टॅक्सच्या रेट ह्या जयपूरमध्ये का टाकल्या गेल्या? त्या मग 15 दिवसापूर्वी आधी का गेल्या नाहीत किंवा महिन्यापूर्वी का गेल्या नाहीत? त्या आजच पडण्याचं कारण काय आहे? आणि म्हणून मला वाटतं हे भाजपचा दाखवायचा चेहरा वेगळा आणि करायचं काम वेगळं आहे. त्यामुळे मुळात हे काँग्रेसमधलं भांडण आहे अशा पद्धतीचं चित्र उभं करायचं आणि मग आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्ही ह्यात एंट्री घेतली असं दाखवायचं आणि स्वतःचं काहीच नाही असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुळात काँग्रेसमध्ये वाद किंवा विवाद आहे असं म्हणता येणार नाही. आणि वादविवाद आहे तर मग खडसे साहेबांना, मुंडेताईंना विचारावं लागेल, विनोद तावडेंना विचारावं लागेल, बावनकुळे साहेबांना देखील विचारावं लागेल की नेमकं त्यांचा कार्यक्रम कोणी केला. त्यामुळं हे पार्टीतलं जे काय आहे ते काही प्रमाणात असू शकतं, परंतु याचा अर्थ सरकार पाडण्या इतपत काही घडतंय का असं माझं मत या ठिकाणी नाही आहे. पक्षश्रेष्ठी या सगळ्यांच्या संपर्कात सातत्यानं राहिलेल्या आहेत, चर्चेत राहिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे सिनियर मंडळी देखील गेलेले आहेत, वेळोवेळी चर्चा होत असते. त्यामुळे तसा काय कम्युनिकेशन गॅप आहे असं मी मानणार नाही. ठीक आहे. प्रवीण दरेकर, बघा, तुमच्यावर थेट आरोप केलाय की भाजप ताकाला जाऊन भांड लपवत आहे, या बंडामागं भाजपच आहे. नाही, मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की भांडण असं दाखवता येतं का? बरं, आता संपूर्ण देश त्या ठिकाणी भांडण त्या ठिकाणी बघतोय. कुमार केतकर सारख्या विश्लेषकांनीही सांगितलं की हे त्यांचं भांडण महत्वाकांक्षेपोटी आहे वगैरे. म्हणजे भांडण आहे हे त्यांच्याच पक्षाचा खासदार एक जबाबदार विश्लेषक मान्य करतो आणि भारतीय जनता पक्षाचा आज तरी त्या ठिकाणी दुरान्वयी संबंध नसताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दोषारोप देण्याचा प्रयत्न होतोय. आज सतेज पाटील आमचे मित्र गृहराज्य मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं आयटीची रेड आजच का पडायला पाहिजे? उद्देश आजच ह्या उद्देशाने असेल तर नाही पडायला पाहिजे, पण आयटीची रेड पडायला घाबरायचं काय कारण आहे? जर ज्याचा काही दोष नसेल, सीबीआयची पडो, आरटीची पडो, ईडीची पडो,
सर्वसामान्य माणसाला काय त्याचं, जर व्यवहार स्पष्ट स्वच्छ असतील तर मला वाटतं त्या रेटचा पण काही इश्यू असायचं कारण नाही. मगाशी आपण बघितलं मुळात चुकतंय कुठे, सरकार पाडावं या भूमिकेशी कोणच नाहीये, परंतु आम्ही केवढे साव, आमच्या काळात झालं त्याला जस्टिफिकेशन द्यायचं. मगाशी आमच्या काकडे साहेबांनी पवार साहेबांचं जस्टिफिकेशन दिलं, अंतर्गत विरोध होता काँग्रेसमधला. अरे इथे पण अंतर्गत विरोध आहे ना. मगाशी या ठिकाणी काकडे साहेबांनी सांगितलं की इंदिरा गांधींच्या वेळेला थम्पिंग मेजॉरिटी असल्यामुळे त्यांनी तसं केलं. अरे मग उलट आमचं अभिनंदन करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली थम्पिंग मेजॉरिटी आल्यानंतर आम्ही राजस्थानचं किंवा मध्य प्रदेशचं सरकार बरखास्त नाही केलं सूडभावनेतनं. आणि त्याच्यामुळं हा विषय या ठिकाणी गुणवत्ता आणि लॉयल्टीशी काँग्रेसचा संबंध आहे. काँग्रेसने सातत्यानं बघा युवा नेतृत्वाला डावलण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये क्षमता, गुणवत्ता किंवा जी मास लिडरशिप आहे त्याला डावलण्याचा प्रयत्न केलाय. ऍट द सेम टाइम त्या ठिकाणी लॉयल्टी गांधी घराण्याशी पर्टिक्युलर असेल, मग तो त्या ठिकाणी कोणी असू द्या, तो मास लीडर नसू द्या, गुणवत्ता नसू द्या, क्षमता नसू द्या, हा विरोधाभास जो आहे ना त्यातनं आज निर्माण झालेला आहे. आज खरं म्हणजे आपण बघाल की सचिन पायलटच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या, प्रचंड मेहनत घेतली त्यांनी, तालुका तालुका गाव गाव त्या ठिकाणी फिरून काढलं. आणि मग जेव्हा नेतृत्व करतो, लिडरशिप करतो, त्यावेळेला महत्वाकांक्षा असण्यात काही गैर नाही. मग जर त्या ठिकाणी सचिन पायलटला नेतृत्व दिलं असतं ते पक्षासाठी चांगलं झालं असतं. आज काँग्रेस पक्ष सर्व ठिकाणी काउंटडाऊन सुरू असताना मला वाटतं पक्षाच्या हितासाठी तरी अशा प्रकारच्या तरुण नेतृत्वांना, आज शिंदेचं झालं, ज्योतिरादित्यजींचं चांगलं तरुण नेतृत्व, सचिन पायलट ही नेतृत्व सतेजजी का जात आहेत याचं पण आत्मपरीक्षण प्रवीण दरेकर जर का उद्या मला काय आपल्या पक्षात सचिन पायलट भाजपमध्ये आले तर त्यांना मुख्यमंत्री बनवाल का? वसुंधरा राजे तयार होतील का? पक्ष नाही, आता जवाचे घाव तवाच्या पोळ्या, अजून काय भारतीय जनता पार्टीचा रोल नाही, अजून सरकार पडायचं काय नाहीये. आणि त्याच्यामुळं आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रकारची चर्चा करण्यात अशी जी काहीच अर्थ नाही. ठीक आहे. सतेज पाटील उत्तर द्या, तुम्हाला उत्तर द्यायचं. सतेज पाटील लवकर, माझा वेळ संपला, मला अंकुश काकडेंकडे जायचं. मला प्रवीणजींना सांगायचंय, भाजपचा हात नाही असं 1 मिनिट गृहीत धरलं तर पहिला ट्विट ज्योतिरादित्य शिंदेनी केला, ते भाजपचे आज नेते आहेत, त्यांनी पहिला ट्विट त्या ठिकाणी केला आणि सचिन पायलटांच्या समर्थनात असेल किंवा जो काय असेल तो ट्विट केला. त्याच वेळी काय अँगल आहे हे निश्चितपणे लोकांच्या जसे मित्र आहोत, तुम्ही लक्षात आलं. मित्र आहेत. तुम्ही बोलत असताना मी बोललो, माझं म्हणणं काय की आमच्याकडं तरुणांना ही संधी दिली जाते. विनंती आपल्या निवेदनामध्ये बोला. तरुणांनाही संधी आहे आणि ज्येष्ठांचाही सन्मान आमच्या काँग्रेस पक्षात केला. मी येतोय, त्याच्यासाठीच मी आग्रह धरत असतो. येतोय राहणार आहात एवढं फक्त आज महाराष्ट्रातील जनतेला आपल्या माध्यमातून आमच्याकडं मार्गदर्शक मंडळ नाही आहे, आमच्याकडं मार्गदर्शक मंडळ नाही आहे. ज्यांनी भाजपला सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला त्या अडवाणी साहेबांची काय परिस्थिती आहे, मुरली मनोहर जोशींची काय परिस्थिती आहे, खडसे साहेबांची काय परिस्थिती आहे, हे सगळ्या जनतेने या ठिकाणी बघितलेलं आहे. आमच्याकडे ती परिस्थिती नाही आहे. ठीक आहे. काँग्रेस भाजपमध्येच पूर्ण चर्चा व्हावत जाऊ नये. आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा आहे. नीलमताई, महाराष्ट्रात असं काही होणार नाही याची ग्वाही विरोधी पक्ष भाजपच देतोय. ही जमेची बाजू आहे महाराष्ट्रासाठी. त्यांची ती जमेची बाजू आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. परंतु महत्वाचं मला इथे सांगायचं की इथे सह्याद्री आहे, इथे सातपुडा आहे, राजस्थान मधलं वादळ महाराष्ट्रात थोपवणारे खूप धुरंधर नेते आहेत आणि त्यामुळे राजस्थानचं वादळ महाराष्ट्रात येणार नाही. इथे शिवसेनेचे मावळे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमच्या बरोबर आहेत आणि अंदर की ये बात है की कुछ भाजप के लोग भी हमारे साथ है, अशी वस्तुस्थिती आहे. अरे हे तर नवीन सांगू शकते. कहाणी में ट्विस्ट. अंकुश काकडे, हे काय काही भाजपची लोक महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत? एकच आहे अहो आशिष, गेल्या महिन्यामध्ये जे आपल्या हातामध्ये नव्हतं असं निसर्ग वादळ आलं आणि त्या वादळाला देखील महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारचं तोंड दिलं. हे तर मानवनिर्मित आहे.
हे मानवनिर्मित भारतीय जनता पक्ष निर्मित वादळ किती जरी आली तरी ती या ठिकाणी महाआघाडी समोर नेस्तानाबूत होतील. आमचं मुख्य कोकणातला आम्ही 3 दौरे करून आलो, आजही पैसे मिळाले नाहीत, आजही पत्रे दिलेले नाहीत. त्याच्यामुळे घोषणा केल्यात, लोकांना काही मिळालं नाही. नम्रपणे विषयांतर होते तरी महाराष्ट्रातील जनतेला कळावं. विचारा, माहिती घ्या. अजून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षापुढे टिकणार नाही. हे तुमचं जे वादळ ठीक आहे. मी रामराजे शिंदे यांच्याकडे जातोय. दिल्लीचे प्रतिनिधी आहेत आमच्या. रामराजे, वेळ संपलेला आहे. अगदी थोडक्यात, राजस्थान मधलं वादळ शमेल का की नाही? यातनं नवं वादळ महाराष्ट्रात तयार होईल? काय होईल राजस्थान मध्ये, काय होईल हे वय? मला एकच मुद्दा मांडायचा आहे. बिलकुल मला एकच मुद्दा मांडायचा आहे की राजस्थानमधलं हे वादळ जे आहे, जर समाधान झालं सचिन पायलट यांचं तर शमणार आहे. परंतु हे वादळ महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी अगोदर महाराष्ट्रामध्ये सचिन पायलट कोण आहे हे पाहावं लागणार आहे आणि तो कोणत्या पक्षामध्ये काढता येईल याची चाचपणी भाजप करणार आहे. सचिन पायलट काढणार आहे. आणि दुसरा मुद्दा, अशोक गहलोत यांना जादूगार म्हणतात राजस्थानमध्ये, कारण ते अगोदर लहानपणी जादूचं काम करत होते. मग जर सचिन पायलटला थोपवायचं असेल तर महाराष्ट्रामधला जादूगार कोण होणार? ठीक आहे, जादूगारची भूमिका कोण पार पाडणार हे पाहावं लागणार. ठीक आहे. महाराष्ट्रातला ज्योतिरादित्य सिंधिया किंवा सचिन पायलट कोण आहे, कोण आहेत हे आधी त्या पक्षांनी ओळखावे, त्यांचं सांत्वन करावं. नाही तर जसं रामराजे शिंदे सांगतायत की तो गाठला की मग महाराष्ट्रातही काही होऊ शकेल. पण कोरोनाशी आपल्याला सर्वांनाच एकजुटीनं लढायचं आहे, सामना करायचा आहे. कोरोनातून आधी मुक्त होऊया, नंतर राजकारण करूया, असंच महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं माझं सर्व राजकीय पक्षांना सांगणं आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांनी लोकांपर्यंत नीट शासन पोहोचवावं, जे विरोधक आहेत त्यांनी लोकांचा आवाज बनून सरकारला जाब विचारावा आणि या कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करावं. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.